हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असा ट्विस्ट आलाय जो पाहिल्यावर तुमच्या आनंदाला कोणतीही सीमा राहणार नाही आणि तुम्ही चक्क आनंदाने उड्याच मारू लागाल। मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ज्या 100 कोटी रुपयांच्या इव्हेंटच्या बळावर तायडी उड्या मारत होती, स्वप्न पाहत होती की ती आता सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करणार, या कंपनीची मालकीन बनणार, तिच्या अकाउंटमध्ये 100 कोटी रुपये येणार। पण आता हे इव्हेंट तिच्या हातात नाही राहिलंय, तर चक्क हे इव्हेंट नुपूरला मिळालंय आणि नुपूरला हे इव्हेंट देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून चक्क राजशेखर धोंडे पाटील आहेत, ज्यांच्या मुलाचं हे लग्न आहे आणि ते खूप मोठे राजकीय नेते आहेत। मग हा चमत्कार घडला तरी कसा? हे कॉन्ट्रॅक्ट नुपूरला कसं मिळालं आणि तायडीची कशी जिरली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा लाडवांचा डबा घेऊन रेवतीजवळ येते आणि रेवतीला हे लाडू दाखवते आणि मग पुढच्या क्षणी रेवती आणि आशा या दोघीही घरातील किचनमध्ये असतात। काल जेव्हा नुपूरने रेवतीला लाडू दिले होते, हे लाडू रेवतीने एका डब्यात ठेवले होते। रेवती हा डबा काढते आणि यातील लाडू पाहते तर तिला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती म्हणते, हे लाडू तर अगदी फ्रेश आहेत, यांना बुरशी नाही लागलीये। तर आशा तिला म्हणते, मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते रेवतीताई, जर नुपूरने हे सगळे लाडू बनवताना एखादी चूक केली असेल तर किचनमधील लाडूंना बुरशी लागली आणि या 2 डब्यांमधील लाडवांना बुरशी नाही लागली। असं कसं काय होऊ शकतं? यांना सुद्धा बुरशी लागायला हवी ना। मग याचा अर्थ नुपूरने लाडू बनवताना चूक केली नाहीये, नक्कीच दुसऱ्या कुणीतरी हे केलंय। पण का केलंय? तर रेवतीला सगळं प्रकरण समजतं आणि रेवती म्हणते, नुपूरला फसवण्यासाठी हे सगळं केलं गेलंय। आशाला जबर धक्काच बसतो। आशा म्हणते, तर मग चला आत्ताच्या आत्ता मल्हारला हे सगळं सांगायला हवं। तर रेवती तिला म्हणते, नाही आशाताई, मल्हार आता खूप चिडलाय, तो आपलं ऐकून घेणार नाही। तर आशा म्हणते, नाही, हीच योग्य वेळ आहे, आपल्याला मल्हारला सगळं सांगायला हवं, कारण जर आता आपण मल्हारला नाही सांगितलं तर रागाच्या भरात तो एखादा चुकीचा निर्णय घेईल, मग त्याला पश्चाताप करायची वेळ येईल। त्यापेक्षा त्याला आत्ताच सांगितलेलं बरं। रेवतीला सुद्धा हे पटतं आणि रेवती म्हणते, हो आशाताई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, आपण मल्हारला आत्ताच सांगू। आणि या दोघीही मल्हार जवळ येतात आणि मल्हारला हे लाडू दाखवतात। मल्हार विचारतो, तुम्हाला दोघींना मला काय दाखवायचंय? तर रेवती त्याला सांगते, हे लाडू काल मला नुपूरने घरात आणून दिले होते आणि या डब्यातले काल आशाताईंनी जपून ठेवले होते। या 2 लाडवांना बुरशी नाही लागली, पण नुपूरने जे किचनमध्ये ठेवले त्यांना बुरशी लागली। याचा अर्थ नुपूरने लाडू बनवताना कोणतीही चूक केली नाहीये, चूक ही दुसऱ्या कोणाची तरी आहे, कुणीतरी जाणून बुजून हे सगळं केलंय। हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो। मल्हार विचारतो, पण आपल्या किचनमध्ये आपल्या कंपनीत असं कुणीच करणार नाही। तर आशा म्हणते, पण नुपूरने सुद्धा चूक केली नाहीये हे खरंय आणि दुसऱ्या कोणाची तरी ही चूक आहे। हे ऐकून मल्हारला खूप राग येतो। मल्हार चिडून म्हणतो, ठीक आहे, तुम्ही माझ्यावर सगळं सोपवा। आणि मल्हार हा आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो आणि तेवढ्यात हेड शेफ तेथे येतो, आतमध्ये येण्याची परवानगी मागतो। मल्हार त्याला आतमध्ये येऊन देतो। हेड शेफ विचारतो, सर तुम्ही मला बोलवलं? तर मल्हार हा त्याच्यावर चिडत नाही, तर प्रेमाने त्याला म्हणतो, कसं आहे ना, मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं आणि तुम्ही आपल्या कंपनीतील सगळ्या सिनियर आहात, हेड शेफ आहात, मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल। हेड शेफ खूप खुश होतो आणि म्हणतो, विचारा ना सर। तर मल्हार त्याला विचारतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, नुपूरने लाडू बनवले, मग त्यांना बुरशी कशी लागली? तर हा हेड शेफ उत्साहात लगेच सांगतो, अरे सर, तिने त्यांना पाण्याचा हात लावला असेल। मल्हार त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो। तर हेड शेफ म्हणतो, साधी गोष्ट आहे ना सर, पाण्याचा हात लावल्याशिवाय त्यांना बुरशी कशी लागेल? तर मल्हार म्हणतो, पण पाण्याचा हात असा कसा लागला? ती तर सुगरण मुलगी आहे आणि ती अशी चूक कशी काय करू शकते? तर हा हेड शेफ म्हणतो, कसली सुगरण सर, एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ती, मला तर खूप राग येतो तिचा, नुसती माझ्या कामाच्या मध्ये मध्ये करत असते, आपल्या ऑफिसचे नियम मोडत असते, तिनेच ही चूक केली असेल। मल्हार म्हणतो, खरंय आणि खूप भारी झालं, तुम्हाला असं वाटतं का कुणी जाणून बुजून हे केलं असेल? हा शेफ घाबरतो आणि म्हणतो, नाही सर, कुणी असं जाणून बुजून का करेल, ही चूक तिचीच आहे। तर मल्हार म्हणतो,
जाऊ द्या, जाणून बुजून केलं असतं ना तर मला खूप आनंद झाला असता. या शेफला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, सर तुम्ही असं का बोलताय, तुम्हाला कसं काय आनंद झाला असता? तर मल्हार म्हणतो, मला सुद्धा ती नुपूर बिलकुल आवडत नाही, मलाच तिला कंपनीतून बाहेर काढायचं होतं, पण मी कारण शोधत होतो आणि मला हे कारण भेटलंय आणि जर कुणी हे जाणून बुजून केलं असेल ना तर मी त्याला बक्षीस देणारे, मी त्याला शोधून काढतो आणि बक्षीस देतो. हे ऐकून हा शेफ खूप खुश होतो आणि मला आता बक्षीस मिळणार असं लालच त्याच्या मनात येतं. मल्हार बाहेर जाऊ लागतो तर हा शेफ त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांबा सर. मल्हार विचारतो, काय झालं? तर हा शेफ म्हणतो, सर तुम्ही मलाच बक्षीस द्या, कारण हे सगळं मीच जाणून बुजून केलंय. हे ऐकून मल्हारला खूप राग येतो, तो या शेफवर खूप चिडतो. तर इकडे नुपूर मल्हारने सांगितल्याप्रमाणे आपल्या किचनची सगळी भांडी टेम्पोमध्ये भरते आणि घरी जायला निघते. आशा तिला समजावून सांगते, नुपूर थोडा वेळ थांब, मल्हारला त्याची चूक समजू शकते, तो तुझी माफी मागेल, तुला थांबायला सांगेल. तर नुपूर चिडून म्हणते, नाही आई, यांना स्वतःची चूक नाही समजू शकत. स्वतःची चूक समजण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी ना मोठं मन लागतं, पैशांची नाही तर मनाची श्रीमंती लागते. आणि या मनाची श्रीमंती या घरात कोणामध्ये आहे असं मला वाटत नाही. आता येथे थांबून फायदा नाहीये, आपण घरी जाऊया. हे ऐकून आशाला खूप वाईट वाटतं. तर इकडे हा शेफ खूप खुश होतो आणि म्हणतो, सर मला द्या ना तुम्ही गिफ्ट. मल्हार विचारतो, हे सगळं खरंच तू केलंय का, कसं केलंस? तर हा शेफ झालेला सगळा प्रकार सांगतो. मी रात्री किचनमध्ये गेलो, पाण्याचा तिथे स्प्रे मारला आणि सगळ्या लाडवांना बुरशी लागली. मल्हार खूप चिडतो. हा शेफ चक्क आपला हात पुढे करतो, द्या ना सर माझं गिफ्ट. मल्हार त्याचा हात हातात घेतो आणि जोरात मुडपतो. हा शेफ खूप घाबरतो, सर हे काय करताय, सोडा मला. मल्हार म्हणतो, तू खूप मोठी चूक केलीये. ज्या कंपनीत ज्या बाईच्या नावावर इतक्या वर्ष खात होता ना त्या कंपनीशी गद्दारी केलीये. गद्दारी करताना लाज नाही का वाटली तुला? शेफ घाबरतो, त्याला समजतं मल्हारचा हा सगळा प्लॅन होता आणि तो मल्हारची माफी मागतो. सर मला माफ करा, मी अशी चूक पुन्हा करणार नाही, सॉरी सर. मल्हार चिडून म्हणतो, मल्हार खानविलकर कधीच कुणाला सेकंड चान्स देत नाही आणि माझा रागाचा भडका होण्याआधी येथून निघून जा, नाहीतर मी अशी चूक करेल ना जी मी स्वतःहून कधीच सावरू शकणार नाही. शेफ खूप घाबरतो. मल्हार त्याला ढकलून लाथ मारून तेथून हकलून देतो. मल्हारला त्याचा खूप राग आलेला असतो, पण त्याच वेळेस मल्हारला आठवतं की नुपूर त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. सर माझी चूक झाली नाहीये, माझी बाजू मांडण्याची मला संधी द्या. पण मल्हार तिच्यावर जोरात ओरडला होता. मल्हार खानविलकर कोणाला दुसरी संधी देत नाही, गेट आउट. हे सगळं आठवून मल्हार खूप दुःखी होतो. तर इकडे नुपूर ही आशाला म्हणते, आई चला आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आशा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण नुपूर तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि ती गाडीत बसणार, गाडी तेथून निघणार इतक्यात मल्हार तेथे येतो आणि नुपूरला म्हणतो, तुम्हाला ही जागा सोडून जाण्याची काही गरज नाहीये. नुपूर आणि आशाला आश्चर्याचा धक्काच बसतो. मल्हार नुपूरला सांगतो, जे काही झालं ना त्यात तुमची काही चूक नाहीये. मी तुमचा अपमान केला त्यासाठी मला माफ करा, आय एम सॉरी. नुपूर विचारते, पण तुम्ही तर दुसऱ्यांदा कधी संधी देत नाही ना? तर मल्हार तिला सांगतो, हो मी दुसऱ्यांदा संधी देत नाही, पण तुमची चूकच नाही झालीये, मग तुम्हाला सेकंड चान्स देण्याचा विषयच येत नाही, तुम्ही येथे काम करू शकता. नुपूर त्याला टोमणा मारते, याचा अर्थ तुम्ही दुसरी संधी मागताय, जो दुसऱ्यांना संधी देत नाही तो स्वतः दुसरी संधी कशी मागू शकतो? मल्हार चिडून म्हणतो, येथे मी वाद घालायला नाही आलोय, तुमची चूक नव्हती हे मला कळलंय, त्यामुळे तुमची इच्छा, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही येथे थांबू शकता, असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. नुपूर खूप चिडते. आशा ही नुपूरला समजावून सांगते, पाहिलंस का, आपली चूक झाल्यावर माफी मागण्याची मनाची श्रीमंती मल्हारमध्ये आहे, पण समोरच्याने माफी मागितल्यावर त्याला माफ करण्याची श्रीमंती आहे ना आपल्यात, तू सुद्धा त्याला माफ कर. आणि नुपूर काही न बोलता या टेम्पोत चढते आणि सगळं सामान खाली उतरू लागते. त्यामुळे आशाला खूप आनंद होतो, ती खूप गोड स्माईल करते आणि या दोघीही सगळं सामान खाली उतरवतात. तर इकडे हा हेडशेफ चक्क तायडीच्या केबिनमध्ये येतो. तायडी ही खात बसलेली असते. हा हेडशेफ चिडून म्हणतो, ओ मॅडम, तुमच्यामुळे माझी नोकरी गेलीये आणि तुम्ही इकडे निवांत खात बसलाय. मल्हार सरांनी मला नोकरीवरून काढून टाकलंय, आता तुम्हीच त्यांना समजवा आणि मला माझी नोकरी परत मिळवून द्या, नाहीतर ना मी तुमचं नाव त्यांना. आणि हे ऐकून तायडी खूप चिडते आणि म्हणते, सगळं गोड होतं, फक्त शेवटच कडू झाला. तुला आहे ना मी एक गोष्ट सांगते,
मला गुलाबाची फुलं खूप आवडायची, आत्तासुद्धा आवडतात. आणि एकदा आहे ना मी गुलाबाचं फूल हातात घेतलं, पण या गुलाबाचा काटा माझ्या बोटात रुतला आणि थोडंसं एवढंसं रक्त आलं. पण त्यानंतर मी काय केलं तुला माहिती आहे का? दुसऱ्या दिवशी त्या गुलाबाचं फूल ज्या बागेतून आलं होतं ना, त्या संपूर्ण बागेला मी आग लावली. ती संपूर्ण बाग मी जाळून टाकली. आणि जर तू हे लक्षात ठेवलंस ना तर तुझं भलं होईल. हे ऐकून हा शेफ खूप घाबरतो, त्याला दरदरून घाम फुटतो. तेव्हा तायडी त्याला म्हणते, काय झालं, तुला तर घाम फुटलाय, घाबरलास का तू? तर तो म्हणतो, नाही 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 घाबरलो. तायडी त्याला विचारते, हा हा मी तर माझंच सांगत बसले, काय बोलत होता तू, मल्हारला काय सांगशील? हा शेफ म्हणतो, नाही नाही मी तर असं काहीच बोललो नाही. तायडी चिडून म्हणते, तू जर मल्हारला काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तर तू जिवंत राहणार नाही. आणि माझी चूक आहे का तू मल्हार समोर सगळं ओकलास? ती काय माझी चूक आहे का? चल निघ इथून, तुला नोकरी कशी परत मिळवून द्यायची ना ते मी पाहते. आणि हा शेफ घाबरून तेथून पळून जाऊ लागतो. आणि त्याच वेळेस चक्क मल्हार तेथे येतो. आणि या शेफला पाहून मल्हारला खूप राग येतो. मल्हार चक्क त्याची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो, तुला म्हटलं होतं ना येथून निघायचं, तू काय तायडीकडे वशिला लावायला आलास का? निघ इथून. तायडी ही मल्हारला शांत करते. तो फक्त माफी मागायला आला होता आणि ती सुद्धा या शेफला हाकलून देते. शेफ तेथून निघून जातो. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार शांत हो, जा फ्रेश होऊन ये. आणि मल्हार हा फ्रेश व्हायला बाहेर येतो. तायडी याच गोष्टीचा विचार करत असते की आपला हा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला. मल्हार बाहेर येतो तर आशा ही सगळी किचनची भांडी किचनमध्ये नेत असते. मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, आई तुम्ही हे काम का करताय? थांबा, मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. आणि तो तेथे काम करणाऱ्या रमेशला ही भांडी किचनमध्ये ठेवायला सांगतो आणि म्हणतो, आई तुम्ही ही काम करत जाऊ नका, नुपूरला सांगत जा. तर आशा सांगते, अरे नुपूरच सगळी कामं करते, पण कसं आहे ना मी सुद्धा तिला थोडी मदत करायला हवी ना, ती खूप थकते. तर मल्हार म्हणतो, आई माझं एक काम कराल का? आशा विचारते, काय? तर मल्हार म्हणतो, मला चहा पिण्यात कंपनी द्याल का? मला चहा प्यायचा आहे, तुम्ही पण माझ्याबरोबर चहा प्या. तर आशा म्हणते, मला किचनमध्ये खूप काम आहे. मल्हार म्हणतो, फक्त 2 मिनिटं. आणि तो आशाला आपल्याबरोबर आपल्या केबिनमध्ये घेऊन जातो. आणि मग तेथे दोघेजण गप्पा मारत असतात. तेवढ्यात पिऊन त्यांना चहा आणून देतो. तेव्हा मल्हार हा स्वतःच्या हाताने आशाला चहा प्यायला देतो. आणि आशाला म्हणतो, खूप खूप थँक्यू, आज मी खूप मोठी चूक करणार होतो. आणि जर ही चूक माझ्याकडून घडली असती ना तर मिस नुपूरवर खूप मोठा अन्याय झाला असता. तुमच्यामुळे मी ही चूक केली नाहीये आणि ज्याने चूक केली आहे ना त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. आशाला धक्काच बसतो. आशा विचारते, कुणीही चूक केली होती? तर मल्हार सांगतो, हेड शेफने. त्याला नुपूर खटकत होती, नुपूरचा राग येत होता, म्हणून त्याने हे जाणून बुजून सगळं केलं. पण मी त्याला शिक्षा दिली आहे, कंपनीतून काढून टाकलंय. आशाला खूप वाईट वाटतं. आशा ही मल्हारला समजावून सांगते, मल्हार कसं आहे ना, समोरची व्यक्ती एखादी चूक करते ती तर तोचा गुन्हा आहेच, पण आपण रागाच्या भरात त्या व्यक्तीची चूक समजल्यानंतर त्याला शिक्षा देतो ना, ही आपली सुद्धा चूक आहे. तर आपण शांत राहायला हवं, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला हवा. गुन्हेगाराला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, परंतु त्या शिक्षा देताना सुद्धा विचार करायला हवा, तो राग नको, एवढंच मला म्हणायचंय. मल्हारच्या डोळ्यात पाणी येतं. आशा विचारते, काय झालं? तर मल्हार म्हणतो, मला असं वाटलं की मी माझ्या आईशीच बोलतोय आणि खरंच तुम्ही माझ्या आईसारखंच मला समजावून सांगितलं. त्यामुळे आशासुद्धा खूप इमोशनल होते. आणि आशा म्हणते, तू माझा मुलगाच आहेस मल्हार आणि तू मला आई म्हणत जा. मल्हार म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्यांसमोर आई म्हणेल, पण तुम्ही सुद्धा मला सगळ्यांसमोर मल्हारच म्हणायचं. तर आशा म्हणते, असं कसं? तू इथला बॉस आहे, मी सगळ्यांसमोर तुला मल्हार कसं म्हणणार? तर मल्हार म्हणतो, काही फरक पडत नाही, जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला काय हाक मारली असती? आशाला आपल्या मुलाची, वेदांची आठवण येते आणि ती म्हणते, वेदा. तेव्हा मल्हार विचारतो, काय? आशा म्हणते, काही नाही, मला जायचंय, नुपूर माझी वाट पाहत असेल. ती जाऊ लागते तर मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, आई यानंतर आयुष्यात तुम्हाला कधीही गरज पडली तर मला फक्त एकदा हाक मारा, मी लगेच तुमच्या मदतीसाठी धावून येईल. तर आशा मल्हारला म्हणते, तू सुद्धा माझा मुलगा आहे, तुला आयुष्यात गरज पडो वा ना पडो, मी नेहमी तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी धावून येईल, हे लक्षात ठेव. मल्हारला खूप आनंद होतो, तो खूप इमोशनल होतो. आशा तेथून निघून जाते. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि तायडी ही मल्हारला म्हणते, मल्हार तू रागाच्या भरात त्या हेड शेफला तर कामावरून काढून टाकलं,
मल्हार तायडीकडे आश्चर्याने पाहतो तर तायडी म्हणते, तू केलं ते योग्यच केलं, त्याचा मोठा गुन्हा होताच, परंतु आता उद्या ते राजशेखर धोंडे पाटील आपल्या इथे येणार आहेत, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्यांना सगळे सॅम्पल्स टेस्ट करायला द्यायचे आहेत, मग आपण काय करायचं, हेडशेपची जबाबदारी कोण निभावणार? मी काय म्हणते, त्याला आपण परत बोलवूया ना, त्याची चूक झाली आहे पण त्याने मान्य केली आहे, तो सॉरीसुद्धा बोललाय. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, त्याला मी माफी देणार नाही. तुला माहिती आहे ना, मल्हार खानविलकर कोणालाही सेकंड चान्स देत नाही. तायडी म्हणते, मग हेडशेपचं काय करायचं? तर मल्हार म्हणतो, तायडे, मला माहिती आहे ही जबाबदारी आपण कोणाला द्यायला हवी, आणि तो लगेचच केबिनच्या बाहेर पडतो. तायडीला वाटतं की हा हेडशेपची जबाबदारी नक्कीच त्या नुपूरला देणार आहे आणि ती खूप टेन्शनमध्ये येते. मल्हार हा किचनमध्ये येतो तेव्हा त्याला दिसतं की नुपूर ही डबे भरतीये, पण आतमध्ये एंट्री घेण्याच्या अगोदर त्याला आठवतं की पहिल्या भेटीत नुपूरने त्याला सांगितलं होतं की किचन ही अन्नदेवतेची जागा आहे आणि हे सुद्धा मंदिरच आहे, चपला घालून नाही यायचं. त्यामुळे मल्हार हा चक्क चपला बाहेर काढतो आणि किचनमध्ये येतो. नुपूर हे पाहते. मल्हार हा नुपूरला सांगतो, नुपूर, तुम्हाला तात्पुरती आमच्या हेडशेपची पोस्ट स्वीकारायला आवडेल का? नुपूरला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तुमच्याकडे तर हेडशेप आहे ना? तर मल्हार सांगतो, नाही, मी त्याला कामावरून काढून टाकलंय, कारण त्यानेच तुमचे लाडू खराब केले होते. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, तो असं का करेल? मल्हार म्हणतो, ते सांगण्याची आता वेळ नाहीये, मला हेडशेपची जागा मोकळी आहे, त्यासाठी तुम्ही हवे आहात, तुम्ही हे काम कराल का? नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार तिला म्हणतो, हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल, पण मला लवकर कळवा, म्हणजे मला दुसरा ऑप्शन पाहता येईल जर तुमची इच्छा नसेल तर. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. नुपूर विचार करत असते. आशा तिला म्हणते, नुपूर, किती चांगली संधी आहे, तू त्याला होकार दे ना. तर नुपूर म्हणते, नाही आई, तुम्ही ऐकलत ना काय म्हणाले ते, तात्पुरती संधी आहे, मला काय कायमची नोकरी नाही मिळणार आहे आणि मला ही संधी नकोय. हे ऐकून आशाला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मन जिंकतीये आणि लवकरच प्रेक्षकांची फेवरेट होणार आहे. स्टार प्रवाहावरील एक नंबरची मालिका होणार आहे यात शंका नाही. मल्हार, आशा, नुपूर या सगळ्यांची कॅरेक्टर्स एक नंबर आहेत. आशा आणि नुपूर या दोघांचं नातं तर आपल्या सर्वांना आवडतंय, पण आता हळूहळू मल्हार आणि आशामध्ये सुद्धा जे नातं निर्माण होतंय ना मायलेकाचं, ते खूपच सुंदर आहे. सगळ्यांची ॲक्टिंग खूप भारी आहे. मालिकेची गोष्ट, कथानक सगळंच एक नंबर आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. एक खूप जबरदस्त ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको, ज्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि ज्याचं 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट हे मल्हारच्या कंपनीला मिळालं आहे, तायडीने प्रेझेंटेशन दिलं होतं, ते राजशेखर धोंडे पाटील मल्हारच्या ऑफिसमध्ये येतील आणि तायडी त्यांना आपलं प्रेझेंटेशन देत असेल की हे लग्न खूप मोठं असणार आहे, नवरा नवरीची एंट्री हेलिकॉप्टरमधून होईल, असं असेल तसं असेल. आणि ही गोष्ट राजशेखर धोंडे पाटलांना आवडणार नाही आणि ते म्हणतील, हे माझ्या मुलाचं लग्न आहे, हा तर एखादा इव्हेंट वाटतोय, बॉलिवूडचं एखादं अवॉर्ड फंक्शन, मला असं नकोय, याच्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे. आणि त्याच वेळेस नुपूर तेथे येईल. नुपूरने आधीच राजशेखर धोंडे पाटील यांना आपले सगळे सॅम्पल्स जेवण खाऊ घातलं असेल, त्यामुळे त्यांना हे जेवण आवडलेलं असेल आणि हे राजशेखर धोंडे पाटील चक्क नुपूरला विचारतील, काय नुपूर मॅडम, तुम्हाला काय वाटतं, यात काहीतरी राहिलंय ना, काहीतरी चुकतंय ना? तर नुपूर त्यांना म्हणेल, हो सर, याच्यामध्ये आपली पारंपरिक लग्न सोहळा मागे पडलाय, म्हणजे हे सगळं हेलिकॉप्टर, ही सगळी सजावट, हा सगळा धांगडधिंगा, याच्यामध्ये आपण पारंपरिक लग्न सोहळा जो करतो ना तो मागे पडलाय. हे ऐकून खरंच या राजशेखर धोंडे पाटलांना पटतं की नुपूर अगदी योग्य बोलतीये आणि मग मल्हार उभा राहतो आणि मल्हार सुद्धा नुपूरची साथ देतो की लग्नामध्ये आपण कॉन्टिनेंटल, चायनीज, इटालियन असं जेवण नाही ठेवायचं, तर श्रीखंड, श्रीखंडपुरी, आम्रखंड, पुरणपोळी, खीर असे पारंपरिक पदार्थ ठेवायचे आहेत. आणि ही गोष्ट राजशेखर धोंडे पाटलांना खूप आवडेल आणि तायडी मल्हार आणि नुपूरकडे आश्चर्याने पाहतच राहील की मी राहिले बाजूला आणि सगळं हे दोघेच बोलताय. आणि मग राजशेखर धोंडे पाटील चक्क म्हणतील,
ठरलं तर मग आता नुपूर माझ्या मुलाच्या लग्नाचा इव्हेंट सांभाळणार, सगळी व्यवस्था तीच करणार आणि ती जसं म्हणते ना तसंच हे पारंपरिक पद्धतीने लग्न होणार. त्यामुळे नुपूरला खूप आनंद होईल. मल्हारला आश्चर्य वाटणार की राजशेखर धोंडे पाटलांनी 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट चक्क नुपूरला दिलंय. तर तायडीच्या पायाखालची जमीनच सरकणार, तिला जबर धक्का बसणार. म्हणजे फ्रेंड्स, आता एकूणच या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण हे मागील 1-2 एपिसोडमध्ये पाहिलं होतं की तायडीचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. तायडीला असं वाटलं की हा संपूर्ण प्रोजेक्ट मी हँडल करणार आणि मग 100 कोटी रुपये माझ्या खिशात आणि सगळं मीडिया कव्हरेज मला मिळणार, सगळीकडे माझी वाहवा होणार आणि मग ही सुमती इव्हेंट्स माझ्या हातात येणार, माझ्या मुठीत येणार. सुमती इव्हेंटची मालकीन मी बनणार आणि या सुमती इव्हेंटचं नाव बदलून मी सागरिका इव्हेंट्स करणार. मल्हारला सुद्धा या कंपनीतून काढून टाकणार. पण या राजशेखर धोंडे पाटलांनी असा काहीतरी डाव टाकलाय ज्यामुळे तायडीची सगळी स्वप्न भंगली आहेत आणि आता या कंपनीची नवीन बॉस असणारे आपली नुपूर हा 100 कोटी रुपयांचा लग्न सोहळा हँडल करणार आहे. तिला खूप प्रसिद्धी मिळेल, या कंपनीत सुद्धा तिचं नाव मोठं होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडलाय ना, ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन अपडेट, नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप